नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. भरपूर लोक ज्या गोष्टीची वाट पाहत होती तो क्षण आता आलेला आहे. जसं की तुम्ही माझ्या व्हिडिओच्या थंबनेलवरती पाहिलंच असेल की तुम्ही तुमच्या जो काही आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करणे किंवा मोबाईल नंबर अपडेट करणे, बदलणे असेल किंवा तुमचा आधार कार्डवरील पत्ता बदलणे असेल किंवा तुमच्या नावामध्ये जर काही फरक असेल, काही प्रॉब्लेम असेल, ते नाव बदलणे असो, हे सगळे तुम्ही गोष्टी तुमच्या मोबाईलमधून करू शकणार आहात. बऱ्याच लोकांना या गोष्टी विश्वास बसणार नाही, पण UIDAIने एक ॲप्लिकेशन त्यांची लॉन्च केलेलं आहे फायनली. त्यामधून ही प्रोसेस होणार आहे, ती पण तुमच्या मोबाईलमधून 2 मिनिटात घर बसल्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत, की तुम्ही तुमच्या मोबाईलमधून कशाप्रकारे मोबाईल नंबर असेल, तुमचा पत्ता बदलणे असेल, तुमच्या मोबाईलमधून कशाप्रकारे आपण बदलायचं आहे, हे आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक पण नक्की करा आणि शेअर पण मित्रांना नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, यासाठी आपल्याला प्ले स्टोरवरून एक ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचे आहे. तर आपल्याला प्ले स्टोर ओपन करून घ्यायचं आहे. यानंतर सर्च बारमध्ये इथे आपल्याला आधार लिहून असे सर्च करायचं आहे. तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती आधार लिहून सर्च करायचं आहे. यानंतर फर्स्टलाच हे ॲप्लिकेशन आहे, याचा लोगो पाहून घ्या. हे ॲप्लिकेशन आहे. तर हे ॲप्लिकेशन आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचे आहे. त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. मी ऑलरेडी इन्स्टॉल केलेले आहे, तो तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्या. इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला ॲप्लिकेशन ओपन करायचे आहे. ओपन केल्यानंतर परमिशन द्यायची आहे, द्यायला अलो करायचं आहे. यानंतर इथे अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस दिसेल. तर आपल्याला डिस्कवरी की फीचर्स यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला नेक्स्ट करायचं आहे. यानंतर इथे आपल्याला एंटर आधार नंबर, आता तुम्हाला इथे लक्ष द्यायचे आहे. ज्या व्यक्तीचा तुम्हाला आधार कार्डवरची जो काही नंबर असेल किंवा पत्ता बदलणे असेल, ज्याचा अपडेट करायचा आहे, त्याचा आधार कार्ड क्रमांक इथे टाकायचा आहे आपल्याला. फायनल तर मी तुम्हाला फॉर एक्झाम्पलसाठी माझा नंबर टाकतो. इथे आय एम रेडी विथ आधारवरती क्लिक करायचं आहे. यानंतर इथे आपल्याला आधार कार्ड नंबर टाकण्याचे ऑप्शन येईल. तर इथे आपल्याला आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे. आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर इथे आपल्याला कंटिन्यू यावरती क्लिक करायचं आहे. कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे आपल्याला. यानंतर स्क्रोल डाऊन करायचे, वाचायचं असेल तर वाचू शकता तुम्ही. आणि आय ॲग्री ह्या बॉक्सवरती टिक मार्क करायचं आहे आपल्याला आणि प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. यानंतर इथे तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. तर इथे आपल्याला काय करायचं आहे, तुमच्या आधार कार्डला जो काही मोबाईल नंबर लिंक आहे तो तुमच्या मोबाईलच्या कुठल्या स्लॉटमध्ये आहे तिथेच आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. जर तुमचा SIM 1मध्ये असेल तर SIM 1वरती क्लिक करायचं आहे. SIM 2मध्ये असेल तर SIM 2वरती क्लिक करायचं आहे. माझं SIM 1वरतीच आहे. सेंड SMS वरती क्लिक करायचं आहे खाली. यानंतर इथे व्हेरिफिकेशन होईल. यानंतर तुम्ही इथे रिमेंबर माय चॉईस यावरती टिक करायचं आहे. ऑलवेज अलो असं क्लिक करायचं आहे यावरती. यानंतर इथे आपल्याला UIDAIकडून एक SMS येईल. हे ऑटोमॅटिक व्हेरीफाय करून घेईल ते. त्यामुळे थोडा वेळ आपल्याला वाट पाहायची आहे इथे. यानंतर इथे आपल्याला कंटिन्यू विथ फेस ऑथेंटिकेशन इथे यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आपली फेस ID इथे घेणार आहे ते. क्लिक केल्यानंतर इथे डोळ्याला जर काही तुमचा चष्मा वगैरे असेल तर तो आपल्याला काढायचा आहे, कारण डोळ्यांचे ते आहे इम्प्रेशन आहे जे घेणार आहे. तर इथे आपल्याला इंटिनिया फेस ऑथेंटिकेशन इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि इथे आपल्याला प्रोसिजर करून घ्यायची आहे. ते डोळे आपल्याला उघडझाप करायचे आहे. तर यानंतर आपली प्रोसिजर आहे ती कंप्लीट होऊन जाईल. तर इथे आपल्याला प्रोसिजरवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला एमपिन सेट करून घ्यायचं आहे. ज्यावेळी तुम्ही ॲप्लिकेशन ओपन करा त्यावेळी हा एमपिन द्यावा लागेल. तर तुम्ही तुमच्या चॉईसने कोणता पण सिलेक्ट करू शकता. तर रिएंटर पुन्हा करायचं आहे. यानंतर इथे तुम्हाला स्किप गाईडवरती क्लिक करायचं आहे. यानंतर तुमचे आधार कार्ड इथे तुम्हाला दिसून जाईल. तर इथे आपल्याला हे फ्लिप केल्यानंतर इथे आपल्याला खाली फ्लिप केल्यानंतर हे आपल्याला आधार कार्ड दिसेल इथे. हे बघा, पाहू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे आपले आधार कार्ड हे तुम्हाला ते दिसून जाईल. तर इथे आपल्याला काय करायचं आहे, तर तुम्हाला आता महत्त्वाचा पॉईंट इथे आहे बघा. ते तुम्हाला आता पत्ता बदलणे किंवा नंबर अपडेट करणे असो, यासाठी आपल्याला खाली स्क्रोल करायचं आहे वरती. यानंतर इथे आपल्याला
माय आधार अपडेट यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. तर इथे आपल्याला तुम्ही पाहू शकता इथे तुम्ही काय काय अपडेट करू शकता. तर एक नंबरलाच आहे बघा मोबाईल नंबर अपडेट. मोबाईल नंबर अपडेट करू शकता तुम्ही या ॲप्लिकेशनमधून. दुसऱ्यांदा आहे ते ॲड्रेस अपडेट म्हणजे पत्ता बदलणे. त्यानंतर 3 नंबरला आहे नेम अपडेट म्हणजे तुमच्या नावामधील जर काय बदल असेल तर नाव बदलणे. आणि 4 नंबरला आहे ईमेल अपडेट. इथे तुम्ही तुमचा ईमेल अपडेट करू शकता. तर आपल्याला मोबाईल नंबर अपडेट करायचा आहे. आता हे जे 3 ऑप्शन आहेत या 4 ऑप्शनमधील फक्त एकच ऑप्शन अवेलेबल आहे मित्रांनो आता मोबाईल नंबर अपडेट करणे. हे बाकीचे जे ऑप्शन आहेत हे तुम्ही पाहू शकता. कमिंग सून, दिस फ्युचर इज कमिंग सून, इट इज इन डेव्हलपमेंट फेज. तर याचा असा अर्थ आहे की हे थोड्या दिवसात हे सुद्धा ऑप्शन चालू होणार आहेत. हे 3 ऑप्शन आता सध्या तरी बंद आहेत. ॲप्लिकेशन नवीनच आहे त्यामुळे हे जे ऑप्शन आहेत ते थोड्या दिवसानंतर चालू होतील. तर आता फायनली त्यांनी फक्त एक ऑप्शन चालू केलेला आहे मोबाईल नंबर अपडेट करणे. आणि बऱ्याच लोकांना मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी मोबाईल नंबर जास्त करून अपडेट करायचा असतो. तर हा ऑप्शन त्याने चालू केलेला आहे. तर यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे मोबाईल नंबर अपडेटवरती. क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता चार्ट त्यांनी दिलेला आहे. प्रोसेसिंग टाईम म्हणजे ज्यावेळी तुम्ही मोबाईल नंबर तुमचा अपडेट करतील त्यावेळी तुमची जी काही प्रोसेस आहे ती 30 दिवसाच्या आत कधी पण कंप्लीट होऊ शकते. ते मॅक्झिमम 30 डेज दिलेले आहे म्हणजे 30 दिवस. 2 नंबरला आहे प्रोसेसिंग फी. तर यासाठी आपल्याला ₹75 हे ऑनलाईन पे करावे लागणार आहेत. आणि हे एकदम सिक्युअर आहे मित्रांनो. UIDAIची ऑफिशियल ॲप्लिकेशन आहे ही. तर इथे आपल्याला कंटिन्यू यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला जो काय आपला करंट मोबाईल नंबर आहे, जो काय आधार कार्डला लिंक आहे, तो इथे आपल्याला दिसून जाईल. इथे दिसून जाईल आपल्याला. तर इथे आपल्याला न्यू नंबर डिटेल्स, न्यू मोबाईल नंबर इथे आपल्याला जो काही तुमचा नंबर अपडेट करायचा आहे, जो काही नवीन नंबर ॲड करायचा आहे, तो इथे नंबर टाकून घ्यायचा आहे. टाकून गेल्यानंतर पुढे प्रोसिजर आहे ती करायची आहे. मी आता सध्या तरी मला चेंज करायचा नाही मोबाईल नंबर माझा. तर यानंतर तुम्हाला जर काही अडचण वाटली तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा. आपण दुसऱ्या नंबर अपडेट करून तुम्हाला मी व्हिडिओमधून दाखवीन. पण याच्यापुढे प्रोसिजर पण खूप सोपी आहे मित्रांनो. यानंतर तुम्हाला पुढचे जे काही इम्प्रेशन आहे ते द्यायचं आहे आणि तुमच्या मोबाईलवरती एक OTP येईल. तो OTP द्यायचा आहे आणि तुमची पेमेंट जी आहे ती कंप्लीट करायची आहे. यानंतर तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे तो 30 दिवसाच्या आत अपडेट होऊन जाईल. तर व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला काही डाऊट वाटत असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये तेही आपल्याला सांगा. आपण त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवू किंवा त्याला प्रत्युत्तर देऊ. तर व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. कारण बऱ्याच लोकांना या गोष्टीची जे काही वाट पाहत होती तो फायनली क्षण आलेला आहे. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.